माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विषय भूमिती समरूपता प्रकरणामधील सराव संच 1.1 अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सराव संच 1.1 यामधील पहिले उदाहरण आहे. उदाहरण पहिले, एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे. तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. बघा तर मग काय काय दिले आहे. एका त्रिकोणाचा पाया दिला आहे 9 आणि उंची दिली आहे 5. तसेच दुसऱ्या त्रिकोणाचा पाया दिला आहे 10 आणि उंची दिली आहे 6. म्हणजे काय, दोन्हीही त्रिकोणांचे पाया दिले आहेत, तसेच दोन्हीही त्रिकोणांची उंची दिली आहे. आणि आपल्याला काय काढायला सांगितले आहे, त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. मग आता गुणोत्तर कसे काढायचे, तर तुम्हाला पहिली गोष्ट, आपण भूमितीमधील उदाहरणे सोडवताना पहिल्यांदा काय करायचं, प्रश्न नीट वाचून घ्यायचा. प्रश्न नीट वाचून घ्यायचा आणि त्या प्रश्नामध्ये दिलेल्या बाबी कोणकोणत्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला काय शोधायला सांगितलंय किंवा काय काढायला सांगितलंय ते समजून घेतले पाहिजे. मग या उदाहरणामध्ये काय सांगितले बरं काढायला, त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. मग आपण महत्वाचे 3 शब्द आले आहेत बघा, त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. मग लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा एखाद्या उदाहरणामध्ये हे 3 शब्द येतील, कोणते, त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, हे अतिशय महत्वाचे 3 शब्द आहेत. हे 3 शब्द ज्या ज्या उदाहरणामध्ये येतील तेव्हा आपल्याला त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे जे 3 गुणधर्म आपण शिकलो त्यापैकी एक वापरायचा आहे. मग नेहमीच 3 शब्द येतील का, तर नाही. कधी कधी असं होईल, एरिया ऑफ ट्रायंगल टिंब भागिले एरिया ऑफ ट्रायंगल टिंब. म्हणजे टिंब म्हणजे काय, त्रिकोण ABC असेल, कधी त्रिकोण PQR असेल, कधी त्रिकोण XYZ असेल. त्रिकोणाचं नाव सांगता येत नाही, पण एवढं मात्र नक्की की 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढा असं जेव्हा जेव्हा म्हटलं असेल तेव्हा तुम्हाला त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचे गुणधर्म वापरायचे आहेत, जे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये घेतले होते. लक्षात आलं का, त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तराचे गुणधर्म. मग त्यामध्ये आपण एक घेतला होता, समान उंचीच्या त्रिकोणांचा गुणधर्म, नंतर समान पायांच्या त्रिकोणांच्या गुणोत्तराचा गुणधर्म, त्याचबरोबर पायाही समान नव्हता आणि उंचीही समान नव्हती, अशा वेळेस त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचा गुणधर्म, असे 3 गुणधर्म आपण अभ्यासले होते. मग आता आपल्याला कोणता गुणधर्म वापरायचा 3 पैकी हे समजणे आवश्यक आहे. लक्षात घ्या, आता नीट लक्षात घ्या काय करायचं. पहिल्यांदा काय करायचं, दिलेल्या उदाहरणामध्ये उंची समान आहे का हे पाहायचं आहे. जर नसेल तर पाया समान आहे का हे पाहायचं आहे. आणि जर समान उंचीही नसेल आणि पायाही समान नसेल, अशा वेळी आपण त्रिकोणाच्या गुणोत्तराचा जो पहिला गुणधर्म शिकलो होतो तो वापरायचा आहे. त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचा पहिला गुणधर्म जो आपण शिकलो तो वापरायचा आहे. मग ह्या उदाहरणात बघूया. एका त्रिकोणाचा पाया 9 सेमी, उंची 5 सेमी आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 सेमी आहे, उंची 6 सेमी आहे. आणि आपल्याला सांगितले त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा. मग लक्षात घ्या, या उदाहरणामध्ये दोन्ही त्रिकोणांची
उंची समान आहे का बघा बरं. पहिल्याची उंची 5 आहे, दुसऱ्याची उंची 6 आहे. उंची समान आहे का? नाही. दोन्ही त्रिकोणाचा पाया बघा. पहिल्या त्रिकोणाचा पाया 9, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10. समान आहे का? नाही. म्हणजे या उदाहरणामध्ये दोन्ही त्रिकोणाची उंची समान नाही, तसेच पायाही समान नाही. म्हणून आपण त्रिकोणांचा गुणधर्म क्रमांक 1 वापरणार आहोत. मग मी पहिल्यांदा उत्तरामध्ये असं लिहिणार बघा. आपल्या उत्तरात असं लिहिलं पाहिजे, दोन्ही त्रिकोणांचे पाया समान नाहीत. बरोबर ना. बघा 9 आणि 10 समान आहे का? नाही. म्हणून लिहिले आपण दोन्ही त्रिकोणांचे पाया समान नाहीत, तसेच उंची समान नाही. दोन्ही त्रिकोणाची उंची देखील समान नाही. म्हणून काय होईल? आपण पहिला गुणधर्म शिकलो होतो, आठवतोय? आपण असं शिकलो होतो, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते, असं आपण शिकलो होतो. पण त्यावेळेला आपल्याला त्रिकोणांची नावं माहीत होती. पण आता आपल्या उदाहरणामध्ये कोणत्याही त्रिकोणाचं नाव दिलं नाही. म्हणून मी काय केलं आहे, पहिल्या त्रिकोणाला म्हटले त्रिकोण 1 आणि दुसऱ्या त्रिकोणाला म्हणले त्रिकोण 2, म्हणजे ट्रायंगल 1 अँड ट्रायंगल 2. मग पहिल्या त्रिकोणाला जर 1 म्हटले तर त्याचा पाया होईल B1 आणि त्याची उंची होईल H1. त्याचबरोबर दुसऱ्या त्रिकोणाला आपण ट्रायंगल 2 म्हटले, म्हणून त्याचा बेस म्हणजे पाया होईल B2 आणि उंची होईल H2. समजलं का? बघा परत एकदा सूत्र वाचतो. एरिया ऑफ ट्रायंगल 1 भागिले एरिया ऑफ ट्रायंगल 2 म्हणजे पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ भागिले दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर पहिल्या त्रिकोणाचा पाया B1 गुणिले पहिल्या त्रिकोणाची उंची H1 भागिले दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2 गुणिले दुसऱ्या त्रिकोणाची उंची H2. हे सूत्र आपल्याला मिळालं. लक्षात आलं का तुमच्या? हे सूत्र का वापरलं? तर उंचीही समान नव्हती आणि पायाही समान नव्हता. समजलं? मग आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला काही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायच्या असतात, म्हणजे कृती पूर्ण करायची असतात. मग मी ही सगळी उदाहरणं कृतीवर आधारित घेतली आहेत, ॲक्टिव्हिटी बेस केलेली आहेत. बघा मग मी पुढे काय करतोय, किमती घालायच्या. फक्त आपल्याला आता काय करायचं आहे, किंमत ठेवायची आहे. चला पुढे जाऊया थोडं. हे बघा पहिली पायरी पूर्ण झाली, समजली तुम्हाला? दुसऱ्या पायरीमध्ये असं म्हटले, म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल 1 भागिले एरिया ऑफ ट्रायंगल 2 जसं वरती आहे तसं खाली लिहिलं आहे. बरोबर चिन्ह दिलं आणि मग तुम्हाला मी इथं चौकट केलेली आहे. चौकट गुणिले चौकट भागिले सेम केलं आहे. मग तुम्हाला चौकटीचं काय करायचंय, या ठिकाणी बघा B1 आहे, मग ह्या ठिकाणी B1 ची किंमत लिहायची आहे. इथे H1 आहे, इथे H1 ची किंमत लिहायची आहे. इथे B2 आहे, इथे B2 ची किंमत लिहायची आणि इथे काय लिहायचे तुम्हाला, गुणिले H2. मग B1 किती आहे? B1 म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा पाया. मग पहिल्या त्रिकोणाचा पाया किती दिला होता? 9. पहिल्या त्रिकोणाचा पाया किती आहे? 9. मग आपण इथे काय करूया, पहिले B1 ची किंमत 9 लिहूया आणि आपली रिकामी जागा भरून होईल. बघा 9 दिसते. गुणिले H1 किती आहे? पहिल्या त्रिकोणाची उंची 5, म्हणून इथे लिहा 5. त्याचबरोबर B2 ची किंमत इथे लिहायची. B2 किती आहे? दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10, म्हणून इथे लिहायचा 10. गुणिले H2 किती आहे? दुसऱ्या त्रिकोणाची उंची 6, म्हणून इथे लिहायचं 6. अशा पद्धतीने तुम्ही जर रिकाम्या जागा भरल्या तर तुम्हाला मार्क मिळायला सोपं जाईल. ठीक आहे, समजलं? अशा पद्धतीने आपण एक ॲक्टिव्हिटी पूर्ण केली. आता थोडंसं पुढे जाऊया. पुढे काय करायचं आपल्याला, साधी सोपी गोष्ट आहे. या ठिकाणी 5 हा अंशामध्ये, 10 हा छेदामध्ये आहे. अंशाने छेदाला म्हणजे 5ने 10ला निश्चित भाग जातो, म्हणून आपण इथे भाग देऊ शकतो. तुम्हाला समजावं म्हणून मी पेन्सिलनी काट मारून भाग देतो आहे, परंतु बोर्डाच्या पेपरमध्ये आपल्याला काट मारायचे नाहीत, डायरेक्ट भाग द्यायचे आहेत. ठीक आहे, समजावं म्हणून भाग देतो. 5 एके 5 म्हणजे 1चा भाग इथे गेला आणि 5 दुने 10, खाली आला 2. त्याचबरोबर आता इथे
2 ने काही 9ला भाग जाणार नाही, म्हणजे छेदाने अंशाला भाग जात नाही, अंशाने छेदाला भाग जात नाही. मग आता काय करायचं, 6ने 9ला भाग जात नाही, 9ने 6ला भाग जात नाही. मग आपल्याला अशी एक संख्या शोधली पाहिजे की जिने 6ला आणि 9ला भाग जाईल. अशी संख्या कोणती आहे, 3. 3ने आपण 6ला भाग देऊया, म्हणजे 6च्या जागी काय होईल बघूया. 3ने भागलं 6ला, 3 दुने 6 म्हणजे खाली आला 2 आणि 3 त्रिक 9 वर आला 3. अशा पद्धतीने आपण भाग दिलेले आहेत. आता बघा बरं, छेदातल्या 2ने अंशातल्या 3ला भाग जाईल का, नाही. किंवा अंशातल्या 3ने खाली छेदात भाग जातो का, नाही. मग आपल्याला पुढचं काम काय करावं लागेल, 3 गुणिले 1 जे उत्तर येईल ते पुढे मांडायचे, म्हणजे आपली ऍक्टिव्हिटी पुढे सरकेल. बघा मग काय होईल, 3 गुणिले 1 याचं उत्तर आलं 3 आणि पुढची चौकट आपली भरून झाली. त्याचबरोबर छेदामध्ये खाली आलं होतं 2 गुणिले 2 याचं उत्तर काय येईल, 2 दुने 4 आणि पुढची चौकट आपली भरून झाली. लक्षात आलं का. आणि म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल 1 भागिले एरिया ऑफ ट्रायंगल 2 बरोबर 3/4 हे आपलं उत्तर आलं. परंतु आपल्याला 3/4 हे प्रमाणामध्ये लिहायचं आहे. ते कसं लिहिता येतं ते पुढे बघा. आपण असं लिहू शकतो, देअरफॉर म्हणजे म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल 1 सब एरिया ऑफ ट्रायंगल 2 बरोबर. मग किती, 3 इथे चौकटीत येईल. पहिला कोण होता, 3. 3/4 म्हणजेच 3/4. अशा पद्धतीने आपण या ठिकाणच्या सर्व चौकटी भरल्या, म्हणजे आपण ऍक्टिव्हिटी बेस काम पूर्ण केलेलं आहे. समजलं इथपर्यंत. अशा पद्धतीने पहिल्या उदाहरणाचं उत्तर आपल्याला शेवटच्या मुद्द्यात लिहायचं आहे. काय लिहायला पाहिजे, म्हणून त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर किती आले बघा बरं, 3/4. चला आता पाहूया उदाहरण क्रमांक 2. उदाहरण असे आहे, दिलेल्या आकृतीमध्ये रेघ BC लंब AB आणि रेघ AD लंब AB. BC बरोबर 4, AD बरोबर 8. तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC भागिले एरिया ऑफ ट्रायंगल ADB काढा. आता आपण आकृती पाहूया. बघा आकृतीमध्ये काय म्हटले, रेघ BC लंब बाजू AB म्हणजे त्रिकोण ABC चा AB हा पाया आहे आणि BC ही उंची आहे. त्याचप्रमाणे त्रिकोण ADB मध्ये रेघ AD, बघा रेघ AD लंब बाजू AB म्हणजे काय, रेघ AB हा पाया आहे, रेघ AD ही उंची आहे. याचा अर्थ असा झाला की ह्या दोन त्रिकोणांचा पाया AB आहे, म्हणजेच दोघांचाही पाया सामायिक आहे. दोघांचा पाया कसा आहे, सामायिक आहे, म्हणजे समान आहे. आणि म्हणून हे उदाहरण सोडवताना आपल्याला समान पायांच्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा गुणधर्म वापरला पाहिजे. आणि म्हणून आपण उदाहरण सोडवताना हा गुणधर्म इथे वापरूया. बघा काय लिहायला पाहिजे, मग आता पहिल्यांदा आपल्याला लिहिलं पाहिजे की पाया सामायिक आहे वगैरे वगैरे. म्हणून मी काय लिहिले बघा इथं, उत्तर आकृतीमध्ये त्रिकोण ABC, बघा त्रिकोण ABC व त्रिकोण ADB म्हणजे खालचा त्रिकोण यांचा पाया समान आहे. पाया कसा आहे, समान, दोघांचा पाया समान आहे. म्हणून हे बघा, म्हणून काय होईल, म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC भागिले एरिया ऑफ ट्रायंगल ADB बरोबर BC भागिले AD. असं का लिहिलं बरं, तर आपण गुणधर्म शिकलो होतो. काय, समान पायांच्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर, क्षेत्रफळाचे काय गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढं असतं. कोणा एवढं असतं, उंचीच्या गुणोत्तरा एवढं. पहिल्या त्रिकोणाची उंची BC आहे, दुसऱ्या त्रिकोणाची उंची AD आहे. आणि कारण दिले समान पायाचे त्रिकोण म्हणजे समान पायाच्या त्रिकोणाचा गुणधर्म वापरलाय, ते आपण इथे कारण दिले. साधं सोपं आहे. फक्त काय करायचं, आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल ABC भागिले एरिया ऑफ ट्रायंगल ADB काढायचं आहे. बरोबर चिन्ह द्यायचे आणि BC ची किंमत टाकायची, AD ची किंमत टाकायची. फक्त आपण किमती भरणार आहेत बघा पुढे, एकदम सोपे.
म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC भागिले एरिया ऑफ ट्रायंगल ADB बरोबर BC ची किंमत किती 4. बघा BC ची किंमत 4 आहे लिहिली आणि AD ची किंमत किती आहे 8 लिहिली आणि म्हणून उत्तर आले आपलं 4/8 किंवा 4/8 बरोबर. आता 4ला 4 आणि 4ने काय होतं 8ला भाग जातो म्हणून 4ने आपण 8ला भाग देऊया. 4 एके 4 आणि 4 दुने 8 म्हणजेच उत्तर आले 1/2 म्हणजे ते पुढले बरोबर 1/2 म्हणजेच 1/2 गुणोत्तर हे प्रमाणात असतं म्हणून 1/2 लिहिलं आहे. समजलं. अशा पद्धतीने आपल्या पहिल्या उदाहरणाचं उत्तर आलेले एरिया ऑफ ट्रायंगल ABC भागिले एरिया ऑफ ट्रायंगल ADB बरोबर 1/2. समजलं पहिलं. दुसरं उदाहरण ठीक आहे. आता आपण तिसरं उदाहरण बघूया. उदाहरण क्रमांक 3. शेजारील आकृतीमध्ये रेख PS कुठे बघा बरं PS हा PS लंब रेख RQ इथे आहे RQ. रेख QT बघा रेख QT लंब रेख PR हा आहे PR. तसेच जर RQ बरोबर RQ किती दिलेला आहे तुम्हाला RQ बरोबर 6 PS बरोबर 6 PS किती आहे 6. त्याचबरोबर PR बरोबर इथे आहे PR किती आहे 12. ठीक आहे. अशा पद्धतीने किमती दिल्या तर QT काढा. तर काय करायचं आहे QT काढायचं आहे. आपण आता समजून घेऊया. ठीक आहे. लक्षात घ्या काय काय माहिती दिली बघू. रेख PS हा आहे PS लंब कोणाला आहे RQ ला आहे. म्हणजे काय त्रिकोण PQR मध्ये RQ जर पाया मानला तर रेख PS काय झाली उंची. आणि दुसरा त्रिकोण PQR मध्ये म्हणजे काय तोच त्रिकोण आहे बघा नाव तेच घेतलं मी. त्रिकोण PQR मध्ये रेख QT लंब बाजू PR म्हणजे बाजू PR हा पाया मानला आणि QT ही काय केली उंची होईल. समजलं. मग आपल्याला काय काढायचंय QT काढायचंय. QT कोण आहे त्रिकोण PQR ची उंची आहे. म्हणजे त्रिकोणाची उंची काढायची आपल्याला. आधीच्या उदाहरणामध्ये त्रिकोणांच्या क्षेत्रफळाची गुणोत्तर काढली. आता काय करायचं आपल्याला त्रिकोणाची उंची काढायची. मग आपल्याला पाहिलं पाहिजे की पाया तरी समान आहे का किंवा उंची तरी समान आहे का बघूया. इथे पाया दिसतोय RQ हा पाया आहे का त्रिकोणाचा तो आहे 6. त्रिकोण PQR चा दुसरा पाया दिलाय तो आहे 12. म्हणजे पाया समान आहे का नाही. त्याचबरोबर उंची एकच उंची दिली आणि दुसरी किती येणार हे आपल्याला माहित नाही. परंतु आकृतीकडे बघितल्यावर थोडं लक्षात येईल की PS ही उंची 6 दिलेली आहे आणि QT उंची दिलीच नाहीये. ती कमी जास्त दिसते बघा आकृतीनुसार. मग आपण उंची काढण्यासाठी काय करूया दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया व उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते हे सूत्र वापरूया. ठीक आहे. मग आता आपल्याला पहिल्यांदा काय लिहायला पाहिजे पायाही समान नाही उंचीही समान नाही म्हणून आपण पहिल्यांदा असं लिहूया एरिया ऑफ ट्रायंगल. कोणता ट्रायंगल घ्यायचा PQR भागिले दुसरा ट्रायंगल कोणता घ्यायचा तोच घ्यायचा आहे कारण का दुसरा त्रिकोण सुद्धा तोच आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर त्रिकोण PQR चा पाया पहिल्यांदा आपण घेणार आहे RQ म्हणून इथे लिहिला RQ गुणिले जेव्हा पाया आपण RQ घेऊया तेव्हा त्याची उंची होईल PS म्हणून गुणिले PS भागिले दुसरा त्रिकोण म्हणजे दुसरा नाहीच आहे ऍक्च्युअली त्रिकोण PQRच घ्यायचा आहे. पण त्रिकोण PQR चा पाया मात्र आता PR घ्यायचा आहे. त्याचा पाया आहे PR गुणिले त्यावेळेस त्याची उंची आहे QT म्हणून ते लिहिलं QT. आणि मग आपल्याला पुढे जाता येईल म्हणून ठीक आहे. आता फक्त काय करायचं गुणधर्म वापरला. आता किमती घालायच्यात फक्त. एरिया ऑफ ट्रायंगल PQR दिलाय का आपल्याला नाही दिला. एरिया ऑफ ट्रायंगल PQR दिलेला नाहीये. मग मात्र इथे एक गोष्ट घडणार आहे बघा अंश आणि छेद सारखं आहे
मग छेद आणि अंश सारखा असेल तर काय होईल, भाग 1चा जाईल, म्हणून इथं उत्तर येईल 1. किती आला, 1. बरोबर चिन्ह खाली बरोबर चिन्ह दिलं. आर क्यूची किंमत दिली आहे का बघा बरं, 6 दिलेली आहे. लिहा मग 6 गुणिले पी एस किती दिलेला आहे, 6 भागिले पी आर 12 दिला आहे, गुणिले क्यू टी काढायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला जर आपल्या समीकरणाचं निरीक्षण केलं तर डाव्या बाजूमध्ये आणि उजव्या बाजूमध्ये फक्त आणि फक्त एकच अक्षरी भाग आहे. आणि असं झालं तर आपण वापरलेलं सूत्र बरोबर आहे. ठीक आहे, समजलं तुम्हाला. पुढे जाऊया. म्हणून आता काय होईल बघा, अंशातील 6ने ह्या 6ने छेदातील 12ला भाग जाऊ शकतो आणि मग आपण भाग देऊ शकतो, द्यायला हरकत नाही. काय भाग जाईल बघा, 6 एके 6, 6 दुने 12. ठीक आहे, छेदामध्ये 2 आला, त्या 2ने आपण भाग देऊ शकतो अंशाला. 2 एके 2, 2 त्रिक 6. हे समजण्यासाठी मी काट मारून दाखवलं आहे, असं मात्र तुम्ही परीक्षित करायचं नाही. ठीक आहे, चला पुढे. म्हणून काय होईल बघूया. म्हणून 1 किती आला, डावीकडे 1 बरोबर. उजवीकडे काय उरलं बघा, 1 गुणिले 3, 1 गुणिले 3 त्याचं उत्तर येईल 3 एके 3. आणि छेद काय उरला, 1 गुणिले क्यूटी म्हणजे क्यूटी एके क्यूटी. ठीक आहे, म्हणून 1 बरोबर 3 छेद क्यूटी हे उत्तर आलं. ठीक आहे, कसं आलं लक्षात आलं का बघा, 1 गुणिले 3, 3 एके 3 आणि भागिले छेदामध्ये कोण होतं, 1 गुणिले क्यूटी म्हणून क्यूटी एके क्यूटी, उत्तर आलं क्यूटी. अशा पद्धतीने आपलं आलं उत्तर 1 बरोबर 3 छेद क्यूटी. पुढची पायरी काय होईल बघा. म्हणून आता क्यूटीची किंमत करायची, तो भागिले आहे, डावीकडे गेला तर काय होईल, गुणिले 1 गुणिले क्यूटी, 1 गुणिले क्यूटी बरोबर 3. समजलं. आणि त्याच्या पुढची शेवटची पायरी, म्हणून क्यूटी गुणिले 1 उत्तर काय येईल, क्यूटी बरोबर 3. अशा पद्धतीने आपलं तिसरं उदाहरण सोडून झालं. क्यूटीची किंमत काढायला सांगितली होती, ती आली आपली 3. ठीक आहे, चला आता पाहूया उदाहरण क्रमांक 4. काय म्हटले बघा, शेजारील आकृतीत एपी लंब बीसी, एपी कुठे दिसतोय बघा बरं, एपी लंब बाजू बीसी आणि एडी समांतर बीसी. एडी म्हणजे कोण आहे इथं, रेषा एडी समांतर रेषा बीसी, म्हणजे इथे 2 समांतर रेषा आहे आणि रेख एपी कोणाला लंब आहे, बाजू बीसीला. त्याचबरोबर पुढे काय म्हटले, तर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी स एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी काढा. म्हणजे काय करायचं आपल्याला, इथे सुद्धा 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढायचं आहे. काय करायचं आपल्याला, 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचे. पहिल्यांदा आपण उदाहरणामध्ये आकृती नीट समजून घेऊया. काय म्हटलंय आकृतीमध्ये बघा बरं, त्रिकोण एबीसी मध्ये, त्रिकोण एबीसी दिसला तुम्हाला, त्रिकोण एबीसी मध्ये रेख एपी लंब बाजू बीसी आहे. पण आपल्याला इथे बीसी लंब आहे खऱ्या अर्थाने, बघा इथे लिहिले रेख एपी लंब बीसी, पण इथे काटकोणाची खूण केली नाही, आपण काटकोणाची खूण करून टाकूया. ठीक आहे, अशा पद्धतीने त्रिकोण एबीसी मध्ये रेख एपी लंब बाजू बीसी, म्हणजे जर आपण त्रिकोण एबीसीचा पाया बीसी बांधला तर उंची काय होईल, रेख एपी होईल. समजले इथपर्यंत. आता पुढे त्रिकोण बीसीडीचा विचार करूया. त्रिकोण बीसीडी बघा, त्रिकोण बीसीडी दिसला. आता त्रिकोण बीसीडी मध्ये जर पाया बीसी मानला तर उंची काय होईल, हा प्रश्न आपल्याला पडतो. तर उंची म्हणजे नेमकं काय असतं बघा बरं, त्रिकोण बीसीडीची उंची दिली आहे का इथं, नाही दिलेली. मग आपल्याला उंची म्हणजे काय इथे आपण जरा समजून घेऊया. जर आपण त्रिकोण बीसीडीचा पाया बीसी मानला तर बीसी पायासमोरील शिरोबिंदू आहे डी आणि डी मधून पायावर लंब टाकला पाहिजे. पायावर काय केला पाहिजे, लंब टाकला पाहिजे. पण पाया कसा आहे बघा, डी बिंदू पासून पायाकडे बघितलं तर तो डावीकडे सरकलेला आहे असा तिरका, आणि मग पायावर असा लंब तर नाही टाकू शकत. मग लंब कसा असतो, तर डी बिंदूतून पायावर लंब टाकायचा आहे. म्हणजे त्यासाठी पाया बीसी आपल्याला उजवीकडे वाढवला पाहिजे. आणि मग साधारणपणे तो लंब कसा येईल, त्यासाठी आपण काटकोनी गुण्या वापरू शकता. काटकोनी गुण्या घ्यायचा, बघा हा काटकोनी गुण्या दिसतोय का,
हा काटकोनी गुन्हा जो आहे हा कसा वापरायचा, तर काटकोनी गुन्ह्याची एक काटकोनी कडा, ही जी काटकोनी कडा आहे का, ही काटकोनी कडा आपल्याला काय करायची, पायाला जुळवायची, आणि दुसरी काटकोनी कडा जी आहे ती शिरोबिंदूला जुळवायची, पायासमोरील शिरोबिंदूला. आणि मग साधारणपणे आपल्याला असं करता येईल बघा, एक कडा पायाला जुळवायची आहे आणि एक कडा शिरोबिंदूला जुळवायची. बघा, काटकोनी गुन्ह्याची एक काटकोनी कडा मी पाया BC ला जुळवली आहे आणि दुसरी काटकोनी कडा जी आहे इथे ही दुसरी काटकोनी कडा कोणाला जुळवली, बिंदू D ला जुळवली आहे. आणि मग बिंदू D मधून काय करायचा, पायावर लंब टाकायचा. असा लंब आपल्याला टाकता येईल बघा इथे असा. ठीक आहे. आणि मग अशा पद्धतीने काय होईल, रेख, आता इथे नाव दिलं पाहिजे, इथे आपण नाव देऊया Q, आणि तुमचा रेख DQ काय होईल, लंब होईल. कुणाला लंब होईल, पाया BC ला. पाया BC उजवीकडे ऑलरेडी वाढवला होता, आपल्याला वाढवायची आवश्यकता लागली नाही. अशा पद्धतीने आपल्याला कळलं त्रिकोण BCD मध्ये रेख DQ हा कुणाला लंब आहे, बाजू BC ला. म्हणजे DQ ही उंची झाली आणि BC हा पाया झाला. ठीक आहे. मग आता आपल्याला पहिलं पाहावं लागेल की क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचं म्हटल्यावर उंची समान आहे का बघू आपण. इथे जर बघितलं तर लक्षात येईल तुम्हाला, AP ही उंची आहे पहिल्या त्रिकोणाची आणि DQ ही उंची दुसऱ्या त्रिकोणाची. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, रेषा AD आणि रेषा BC एकमेकींना समांतर आहेत, हे दिले बघा इथे. आणि मग एक महत्वाचा गुणधर्म असतो, दोन समांतर रेषांमधील लंबांतर, लंब असणारे जे अंतर असतं ते समान असतं. म्हणून याचा अर्थ असा होईल, AP हे पण लंबांतर आहे, DQ हे सुद्धा लंबांतर आहे आणि ते काय होणार, समान. म्हणून मी इकडे डबल कोन करतो, इकडे डबल कोन करतो. याचा अर्थ AP बरोबर DQ झाला. म्हणजे काय, त्रिकोण ABC आणि त्रिकोण DBC यांची उंची समान आहे. मग उंची जर समान असेल तर त्यांची क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात असतात. पण गंमत बघा बरं, त्रिकोण ABCचा पाया BC आहे मानला होता आपण, आणि त्रिकोण BCDचा पाया सुद्धा BC आहे. म्हणजे काय झालं, ह्या दोन्ही त्रिकोणांचा पायाही समान आहे आणि उंची समान आहे. मग लिहायचं कसं, हरकत नाही, आपण उंची समान मानू आणि पायांच्या प्रमाणात लिहून टाकू उत्तर. समजलं. किंवा तुम्ही उंची समान मानायच्या ऐवजी पाया समान माना आणि उंचीच्या प्रमाणात लिहा, तरी उत्तर सेमच येणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. ह्या उदाहरणाला तुम्ही त्रिकोणाच्या 3 गुणधर्मापैकी 3ही वापरले तरी हे उदाहरण सोडवता येईल. अतिशय सोपे, 2 ओळीचं उत्तर आहे फक्त. बघा मग आता कसं लिहायचं ते. ठीक आहे. आपल्याला त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचं आहे आणि म्हणून आपण असं लिहूया, त्रिकोण ABC, पहिल्यांदा एक ओळ लिहू आपण, त्रिकोण ABC व त्रिकोण BCD यांचा पाया समान आहे. पाया कसा आहे, समान आहे. पाया समान आहे. ठीक आहे. म्हणून पाया समान घेतला तर गुणोत्तरे कशी होतील, उंचीच्या प्रमाणात. आता आपण रचना केलीच आहे, मग उंचीच्या प्रमाणात आपण लिहू शकतो. ठीक आहे, उंचीच्या प्रमाणात आपण लिहू शकतो. मग इथे लिहिता येईल आपल्याला, म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC भागिले एरिया ऑफ ट्रायंगल BCD बरोबर कुणाच्या प्रमाणात आहे, क्षेत्रफळ. पाया समान आहे म्हणून उंचीच्या प्रमाणात. पहिल्या त्रिकोणाची उंची कोण आहे, AP, भागिले दुसऱ्या त्रिकोणाची उंची कोण आहे, DQ, जी आपण रचना केलेली आहे. ठीक आहे. आणि इथं कारण द्यायचं तुम्हाला, समान पायाचे त्रिकोण, समान पायाचे त्रिकोण, शॉर्टकट मध्ये असं लिहा. ठीक आहे. आणि मग पुढे काय होईल बघा, म्हणून सेम वरची ओळ खाली येईल,
एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी छेद एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी बरोबर ए पी आणि डी क्यू ऍक्च्युली सारखाच आहे. उंची समान आहे, पायाही समान होता. मग उंची समान आहे म्हणजे काय, ए पीच्या जागी डी क्यू ठेवला तर ए डी क्यूला डी क्यू निघून जाईल म्हणजे 1चा भाग येईल आणि उत्तर आलं 1. अशा पद्धतीने सोडू शकता किंवा उलट करता येईल. काय असं करता येईल बघा, त्रिकोण एबीसी व त्रिकोण बीसीडी यांची उंची समान आहे म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी भागिले एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी बरोबर. आता उंची समान असेल तर उत्तर काय येणार आहे, पायांच्या प्रमाणात. म्हणजे इथे पाया लिहिता येईल तुम्हाला, एपीच्या जागी पाया लिहायचा बीसी आणि दुसऱ्याचा पाया खाली लिहायचा बीसी म्हणजे बीसी भागिले बीसी उत्तर काय येईल 1. पण कारण बदलेले, इथे उंची लिहिली तर इथं काय येईल बदल होईल. ठीक आहे, समान उंचीचे त्रिकोण असं लिहावं लागेल. अशा पद्धतीने तुम्ही कशाही पद्धतीने सोडवा, उदाहरणाचं उत्तर एकच येणार आहे. ठीक आहे, म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी भागिले एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी बरोबर एकच येणार आहे. काळजी करू नका. समजलं? तुम्ही आतापर्यंत आपण जी 4 उदाहरणं घेतली ही सगळीच्या सगळी उदाहरणं वेगवेगळ्या पद्धतीने देखील सोडवता येतात. तुम्ही वेगळा प्रयत्न करून पाहू शकता. ठीक आहे, तर आजच्या भागामध्ये आपण 4 उदाहरणं सोडवली आहेत. तुम्ही एक काम करा, काय करा, 5वं उदाहरण तेवढं सोडवायचं राहिलं आहे, तो घरी प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, तर आजचं काम आपलं संपलं. ओके, धन्यवाद.